पार पाडली. पहिला चेंडू टाकला जातोय सूर्यभान पोटाळे यांच्याकडून. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला पहिलाच षटकार, जोरदार फटका. बोल सर आला घ्या, बोल घ्या. पहिल्या चेंडूवर जोरदार ऑफ दिशेचा फटका मारलेला ऑफ साईडला. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. जीवदान भेटतंय आप्पा सरांना. पाहूया पुढचा चेंडू. सूर्यभान जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न झालेला होता, पण जाळ तुटलं. परत एकदा जोरदार मारलेला फटका. या षटकातला दुसरा षटकार दुर्गेसायांच्या बॅटमधून निघतोय. धावसंख्या वाढते 13. षटक चाललंय ते पहिलं. स्लोअर पद्धती चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला खणखणीत चौकार. धावसंख्या वाढते 17. परत एकदा मारलेला सुंदर फटका. 4 धावा. धावसंख्या होते 21. हा सामना पाहण्यासाठी सिद्धीबरा महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक श्री वनवे सर, देवलेटन सुपुत्र कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री ससानी सर, त्याचबरोबर आमचे सहकारी ठोपटे सर हे या ठिकाणी आवर्जून खेळाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित आहेत. सर्व खेळाडूंतर्फे शिरू शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आपलं सहर्ष स्वागत. अतिशय देखणी फलंदाजी आप्पा चव्हाण सर आणि दिवटे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. परत एकदा मारलेला उत्कृष्ट फटका. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होतो, फसतोय. 4 धावा. खणखणीत चौकार. षटक संपते ते पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 25. अतिशय महागडे षटक. या षटकामध्ये डॉक्टर आप्पा चव्हाण सर यांना एक जीवदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे. पाहूया या संधीचा किती फायदा ते उठवत आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 25. दुसरं षटक घेऊन येत आहेत जिमखाना विभागाचे अनिल पांढरविसे मामा. संपूर्ण मैदानाची व्यवस्था सांभाळण्याचं काम अतिशय चोख रीतीने ते बजावत आहेत.
उत्कृष्ट मारलेला फटका पहिलाच चेंडू 6 धावा धावसंख्या वाटते 31. सलग दुसरा षटकार धावसंख्या वाटते 37. प्रयत्न केला आता मात्र उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू सुंदर पद्धतीचा टाकलेला चेंडू या पद्धतीचा एक धाव मिळते. या ठिकाणी दोन्ही धामणी देवतर संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. उत्कृष्ट मारलेला फटका परत एकदा 6 धावा. चव्वेचाळीस दुसरं षटक चालू असताना धावांचा पाऊस ढगफुटी या ठिकाणी पाहायला मिळते. उत्कृष्ट पद्धती क्षेत्ररक्षण अविनाश पाथर्णे यांच्याकडून एकच धाव. षटक संपते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाबाद 45 सिटीबरा महाविद्यालय सिनियर संघ तर जो क्षेत्ररक्षण करतो सिटीबरा कॉलेज ज्युनियर संघ. संदीप लेंबे सर या ठिकाणी तिसरं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिलं. धावसंख्या होते 46. अवांतरची धाव मिळते. पंचांचा निर्णय अंतिम असेल. परत ऑफ दिशेने मारलेला जोरदार फटका. अनिल मामांचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. उत्कृष्ट मारलेला पॉईंटच्या दिशेने चौकार. धावसंख्या होते 52. तिसऱ्या षटकामध्ये अर्धशतक फलकावर लागलेलं संघाचं 52 धावांची भागीदारी या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी दिलेली. 8 बॉल 30 धावेवर खेळत आहेत
अरुण देवटे सर. तर 7 बॉल 21 धावे खेळत आहेत अप्पा चव्हाण सर. 5 ओव्हर ना. ऐंशी झाले तरी जिंकू आपण. 80 झाले तरी जिंकू. 100 झाले तरी जिंकू. परत एक चौकार 56 धावा. शरद चालू जे तिसरं 5 षटकांचा होणारा सामना. उत्कृष्ट चेंडू जोरदार आखून होते. निर्धाव चेंडू 30 षटकांचे बाद आहे का. पहिलं यश मिळतंय संदीप लेंबे सर यांना. देवटे सरांची विकेट त्यांनी त्या ठिकाणी घेतली. अतिशय स्लोअर पद्धतीचा टाकलेला हा चेंडू मैदानात फास्टर बॉलरला साथ देण्याऐवजी स्पिनर बॉलर या ठिकाणी चालत आहेत. सूर्यभान पोटार यांनी त्या ठिकाणी झेल चुकलेला आहे. प्राध्यापक सुनील चौले हे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. सूर्यभान कोटावळे वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन आले. तर सामना करतील डॉक्टर आप्पा चव्हाण साहेब. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका षटकार. बड़ा वाला प्लास्टिक या खुर्ची दे. पुढचा चेंडू सूर्यभान कोटावळे यांचा. रणकरीत मारलेला दुसरा पहिला चौकार. 1 षटकार 1 चौकार. धावसंख्या वाढते 66. आप्पा चव्हाण 9 चेंडू 31 धावांवर खेळतायत. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी टायची चाकीर केलं गेलं. 2 धावा लेगबायच्या स्वरूपात या ठिकाणी मिळत आहेत. परत एकदा उत्कृष्ट चेंडू. धावसंख्या स्थिर 68. शरद चालले 4थं.
सचिन जाधव सर आणि मच्छिंद्र गायकवाड सर पंच म्हणून या ठिकाणी काम करतायत. उत्कृष्ट पद्धतीचा खेळ घेतलाय गणेश गव्हाणे सर यांनी. बाद होत आहे. 68 धावसंख्येवर दुसरा धक्का पोहोचतोय सिटीवरा सिनियर संघाला. या ब्लॉक मुळे पडता येत ते म्हणलं. नवीन फलंदाज सुभाष पांडवकर सर.